75 वर्षांची प्रतीक्षा आणि अखेर ऐतिहासिक क्षण। ईश्वरपूर शिरगाव एसटी बसची सेवा सुरू होताच वाळवा ग्रामस्थांनी आज हुतात्मा चौकात या बसचे जल्लोषात स्वागत केले। ग्रामस्थांनी पारंपरिक पूजन करून बसचे स्वागत केले। भाग्यवान बस क्रमांक 9017 आणि तिचे चालक वाहक यांचा सरपंच संदेश कांबळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। 75 वर्षांनी प्रथमच शिरगावला एसटी सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा आनंद व्यक्त होत आहे। ही सेवा सुरू होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे सांगली जिल्हा संघटक गौरवभाऊ नायकवडी यांच्या प्रयत्नांचे ग्रामस्थांनी आभार मानले। त्या ठिकाणी शिरगावमध्ये ज्या अडचणी आहेत त्या पण अडचणी आम्ही गौरवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगून पूर्ण करू। आपली राहायची व्यवस्था लागते तिथं मला माहिती आहे, त्या पण आम्ही त्या देण्याची व्यवस्था करू। आणि मला वाटतं जोपर्यंत गौरवभाऊ या ठिकाणी आहेत तोपर्यंत त्यांच्या पाठीशी शिंदेसाहेब आहेत आणि आम्ही सर्वजण आपण आहोत। खरं तर मी वाळव्याचा सरपंच असताना शिरगावला मागणी करतोय। याचं पहिलं कारण म्हणजे शिरगावला गाडी चालवली की त्याचा फायदा वाळव्याला पण होणार आहे, हे त्याचं खरं पण एक आर्थिक कारण आहे। त्यामुळे शिरगावचा आणि आमचं वेगळं नातं नाही, आमचे एक नाव वाळव्याची शिरगावची कायमच जोडलेले आहे। म्हणजे फक्त एक नदी होती आणि पूर्वी एक जुनी मला वाटतं लहान गाडी म्हणजे मिनी बस होती, ती मिनी बस असल्यामुळं त्या बंधाऱ्याहून जात होती, पण ती पण काही काळानं बंद झाली। आता जवळजवळ 33 ते 34 कोटीचा पूल आपण त्या ठिकाणी मोठा बांधलेला आहे। त्या पुलावर आपली एसटी जायला काही हरकत नाही। आपण सातत्यानं फेऱ्या न बंद करता सातत्यानं फेऱ्या चालू ठेवाव्यात, आपल्याला ग्राहकही मिळतील, तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही हे मी ग्वाही देतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। एसटी डेपोला मनापासून त्याचा आभार मानतो। त्या ठिकाणी आमचे गौरवभाऊ बाहेर गेलेत, त्यांचे स्वतः या ठिकाणी आले असते। आमच्या सर्वांच्या वतीनं एसटीचं पूजन करून ही एसटी चालू झाली असं जाहीर करतो। या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र।